सूर्या प्रकल्प उजवा कालवा दुरुस्तीतील अन्यायाविरोधात आमदार विनोद निकोले यांनी पाहणी केली। डहाणू तालुक्यातील रानशेत परिसरामध्ये सूर्या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावर पाटबंधारे विभागामार्फत सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे। मात्र या कामादरम्यान कालव्यालगत असलेली मोठी झाडे कोणतीही परवानगी आणि योग्य भरपाई न देता तोड केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। शिवाय या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला अद्यापपर्यंत मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। या गंभीर बाबीची दखल घेत 20 डिसेंबर रोजी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी रानशेत येथील कालवा दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी पीडित शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। शेतकऱ्यांनी आमदार निकोले यांच्यासमोर आपली कैफियत मांडताना सांगितलंय की कालवा दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात असून त्या बदल्यात कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाहीये। तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या असतानाही वर्षानुवर्ष मोबदला मिळालेला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। आमदार विनोद निकोले यांनी या प्रकरणात पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही। तसेच झाडांची कत्तल आणि जमिनीच्या मोबदल्याबाबत तात्काळ चौकशी करून संबंधित विभागाकडे जाब विचारण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। या पाहणीवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलंगडा, सरपंच ज्योती वरखंडे, ग्रामसेवक काशीनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने पीडित शेतकरी उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे लढा देण्याची भूमिका व्यक्त केली आहे। विकास समाचार न्यूजसाठी कल्पेश दळवी, डहाणू।